नमस्कार सर्वांना वंदे मातरम। निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी भावे सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील भ्रष्ट अप्रामाणिक कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारं आपलं हे एक आदर्श नेतृत्व आणि त्यांच्या या कार्यावर खुश होऊन जे निस्वार्थी भावनेनं प्रामाणिकपणे भ्रष्टाचार मुक्तीसाठी कार्य करू इच्छितात असे अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले गेले आणि एक संघर्षयुक्त क्रांतिकारक असं एक परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रोत्साहन मिळत गेलं। आपल्या लातूर नगरीमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्थापना झालेली आहे। त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष जितेंद्रजी भावे सर यांनी ही जबाबदारी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय संदीप अशोकराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर त्यांच्या आदेशानुसार आज आपल्या लातूर शहरामध्ये जे कोणी या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सक्रियरित्या आणि प्रामाणिकरित्या कार्य करू इच्छितात त्यांच्यासाठीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक सायंकाळी ठीक 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे आणि आपल्या लातूर शहरातील जे कोणी जनताच मालक आहे असं मानणारे व्यक्तिमत्व असणारे त्या इच्छुकांनी या बैठकीसाठी हजर राहायचं आहे आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, निवड करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर इथून पुढं लातूर शहरामध्ये कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे याच्यावरही चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। ना सत्तेसाठी, ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी आमचा संघर्ष असेल जनतेच्या उद्धारासाठी, जनतेच्या कल्याणासाठी। भ्रष्ट अप्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांना व्यवस्थितरित्या कार्य कशा पद्धतीनं करायचं याची जाणीव करून देण्यासाठी। तर आजच्या या बैठकीला आपण जे इच्छुक आहेत अशा सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे असं जाहीर आवाहन निर्भय महाराष्ट्र पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या वतीने मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर करत आहे।